बरेच लोकांना असं वाटतं की ट्रेडिंग गॅम्बलिंग आहे. तर आज मी थोडंसं यावर रिसर्च केलं की ॲक्च्युअलमध्ये गॅम्बलिंग काय आहे आणि लोक गॅम्बलिंगला वाईट का म्हणतात. तर गॅम्बलिंग काय आहे? गॅम्बलिंग म्हणजे एक चान्स आपण घेतो आणि जर आपलं लक ठरलं तर आपल्याला खूप काही मिळू शकतं आणि आपलं लक नसलं तर मग जे आहे ते पण चाललं जातं. जसं जुवा, सट्टे लोक खेळतात. लहानपणी मी पत्ते खेळायचे, तर पत्तेमध्ये जर मी जिंकली तर एक पोंगा पंडितचं जे पॅकेट असतं ना, मोठं यायचं तेव्हा 500 रुपयाचं, ते मला मिळून जायचं. तर पत्त्याच्या गेममध्ये किंवा जुवा, सट्टा, त्याच्यामध्ये आपण एक चान्स घेतो, एक रिस्क घेतो आणि नॉर्मली ही जी रिस्क आपण घेतो ती रिस्क मोठ्या गेनसाठी घेतो गॅम्बलिंगमध्ये, जिथे गेन मोठा आपल्याला मिळेल असा उद्देश असतो. पण ट्रेडिंग एकदम याच्या विपरीत आहे. ट्रेडिंगमध्ये आपण मोठा प्रॉफिट बनवू असं जर आपण विचार केला तर त्याच्या विपरीत होतं आपल्याशी, म्हणजे जे आपल्या अकाउंटमध्ये ते सगळं चाललं जातं. तर ट्रेडिंगमध्ये आपण लॉस नाही करावा हा एक फोकस असला पाहिजे. लॉस आपला नाही झाला पाहिजे. मग प्रॉफिट आपला 200 रुपये हो, 100 रुपये हो, चालेल, पण लॉस नाही झाला पाहिजे. तर जसं जसं आपण ट्रेडिंगमध्ये मॅच्युअर होतो तसं जसं आपण असा विचार करतो की आज माझा लॉस नाही झाला पाहिजे, आज ब्रोकरचे जे चार्जेस आहेत ॲटलिस्ट ते तरी निघाले पाहिजे, कारण रोज ब्रोकरला पैसे द्यावे लागतात. तर हे जे खालचे जे दोन ट्रेड आहे नॅचरल गॅसचे, ते मी संध्याकाळी घेतले होते. संध्याकाळी याच्यासाठी घेतले कारण आज याची एक्सपायरी आहे. एक्सपायरी म्हणजे हे जे या ज्या पोझिशन्स आहेत या इंडेक्समध्ये त्या आज संपणार आहेत. म्हणजे ज्या लोकांनी घेऊन ठेवलं नॅचरल गॅसमध्ये ट्रेड, नॅचरल गॅस हे नाव आहे एका प्लॅटफॉर्मचं, तर त्याच्यावर ज्या पण लोकांनी ट्रेड घेतलं मार्च महिन्याचं, तर आज त्याचा आखरी दिवस आहे आणि त्यांनी ज्या पोझिशन घेऊन ठेवल्या त्या आज स्क्वेअर ऑफ होणार. मग तुम्ही प्रॉफिटमध्ये काढा, लॉसमध्ये काढा. तर आजच्या दिवशी काय असतं, मार्केटचे जे प्राईज आहेत ते कमी असतात, आपल्याला कमी किमतीमध्ये ट्रेड मिळतो आणि याच्यामध्ये व्हॉलेटिलिटी खूप जास्त असते. व्हॉलेटिलिटीचा अर्थ म्हटला तर मार्केट खालीवर खूप जातं, म्हणजे खूप प्रमाणामध्ये मार्केट पडू शकतं, खूप प्रमाणामध्ये मार्केट राईज होऊ शकतं. तर प्रीमियम कमी असल्यामुळे हे 2 ट्रेड घेतले होते. पण हा जो प्रॉफिट दिसत आहे, जसं 500 रुपये आणि 937 रुपीज 50 पैसे, हा प्रॉफिट बनवायला जवळपास 1.5 तास लागला. जर हे गॅम्बलिंग असतं तर हे 2 मिनटात किंवा 4 मिनटात झालं असतं, पण हा प्रॉफिट बनायला 1.5 घंटा लागला, कारण पॉवर कट झाला होता आणि मला बाहेर जावं लागलं आणि फोन घेऊन फोकस करावं लागला. फोकस खूप महत्त्वाचा आहे, नाही तर आपलं नुकसान होऊ शकतो. आणि हे सकाळचे जे ट्रेड आहे निफ्टीचे आहेत, हे जे इंडेक्स आहे निफ्टी हे सकाळचं असतं, तर याच्यामध्ये कुठे कुठे लॉस पण आहे. 1000 रुपयाचा लॉस आहे, 707 रुपये 50 पैशाचा लॉस आहे. तर याच्यामध्ये लॉसेस पण होतात आणि प्रॉफिट पण होतात. तर हे जे ग्रीनमध्ये आहे ते सगळं प्रॉफिट आहे. तर आजचा पूर्ण दिवस म्हणजे ओव्हरऑल जो पण प्रॉफिट बनवला आज, तो मी इथं बनवलेला आहे 11,195 रुपीज. आणि जर मी कॉल सेंटरमध्ये काम केलं तर मला महिन्याभराचा इन्फोसिसमध्ये 10,000 पगार होता. तर माझा महिन्याभराचा पगार मी एका दिवसामध्ये काढू शकते ट्रेडिंगमध्ये, पण प्रॉपर अभ्यास करून, असं काही पण घेऊन नाही. आणि जर कॅपिटल असला, जर माझ्याकडे 5 लाख किंवा 6 लाख कॅपिटल असला, तर एका इंजिनियरची किंवा डॉक्टरची महिन्याभराची सॅलरी आपण एका दिवसात काढू शकतो.
जसं कोणाची 1,10,000 असेल, 1,20,000 असेल महिन्याभराची सॅलरी, ती आपण एका दिवसात काढू शकतो जर आपलं कॅपिटल मोठं असलं. पण ते आपण कसं काढू शकतो? प्रॉपर रिस्क रिवॉर्ड फॉलो करून, म्हणजे गॅमलिंगसारखं नाही. प्रॉपर सेटअप असतो याचा. आणि याच्यामध्ये लोकांना वाटतं हे गॅमलिंग आहे, याच्यात फुकटचा पैसा आहे, याच्यात मेहनत नाही आहे. याच्यामध्ये खूप मेहनत आहे. याच्यामध्ये डोकं खूप खर्च करावं लागतं. याच्यामध्ये 1 मिनटं पण सिस्टम सोडता नाही येत. याच्यामध्ये खूप फोकस द्यावा लागतो. तर जे लोक ट्रेडिंगमध्ये आहे त्यांनाच कळेल की हे किती चॅलेंजिंग आहे आणि डिफिकल्ट आहे. इट इज नॉट इझी. म्हणजे जवळपास 2-3 लाख जर लोक असेल तर त्याच्यामध्ये 500 किंवा 600 लोकच ट्रेडिंग करू शकतात कन्सिस्टंटली. लॉसेस होतात पण अकाउंट वाईप आउट नाही होत. जसं गॅमलिंगमध्ये कसं अकाउंट वाईप आउट होतो तसं याच्यात नाही होत जर आपण प्रॉपर रिस्क आणि रिवॉर्ड फॉलो केला तर.